नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी दापोलीकर शैलेश. माझ्या नव्या कोरो ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे नदीवर पाणी अडवायला. पाणी अडवायला म्हणजे गणपती विसर्जन आमचे होतात, तर पाण्याची पातळी थोडीशी कमी असते, तर धरण घालून आपण पाणी वाढवलं जातो. कारण गणपती आपल्याकडे जे आहेत तर 3 फुटाचे सगळे खाली गणपती आहेत, 3 फुटाचे वरती गणपती नाहीत. 2.5, 2, 3 तर आपल्याला पाणी पण तेवढंच लागतो. तर आम्ही चाललो आता धरण घालायला. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. चला बघूया आपण आता गणपती विसर्जनचं पाणी किती काय आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण प्रोसिजर बघू कसं काय ते. आता निघालो आम्ही वाटेमधून. काय बाळा, चला पटापट. अरे बापरे, कशामध्ये? मग काढ ना पटापट. अडकतो कसं का दगड तुझ्या इथं? चला आपण इथून गणपती विसर्जनला जातो. हा बाबू, माहिती आहे ना तुला? हां, ही आमची गणपती विसर्जनाची वाट आहे. आमची वाडी याच वाटेने आणि दुसरी वाडी एक वरती वाट आहे, त्या वाटेने जातात. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपण इथे आलेलो आहेत बंधाऱ्याच्या इथे. आपल्या गावची सगळी लोक बंधारा पाणी अडवत आहेत. वरच्या साईडला पण पाणी अडवतात आणि ह्या साईडला पण पाणी अडवतात. म्हणजे दोन्ही साईडला गणपती विसर्जन आहे, ह्या साईडला आणि ह्या साईडला. आणि पहिला जो आम्ही म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपती ह्या साईडला विसर्जन करायचो. पण आता ह्या भिंतीचा जो प्रॉब्लेम आहे, समोरची जी भिंत आहे त्या भिंतीचा प्रॉब्लेम झाला आहे. ती भिंत कधीही पडू शकतो, कारण ती जी खालून आहे ना, खालून पूर्ण पोकळ झाली आहे, ती कधीही पडू शकते. आणि या साईडला बघू शकता तुम्ही, पाण्याचा फोर्स बघू शकता बघा. त्या गाववाल्यांना एकच विनंती आहे माझ्याकडनं की ह्या भिंतीचा वेळेवर काहीतरी निवाडा करा, नाहीतर ही भिंत कधीही पाण्यामध्ये पडू शकते. आणि नुकसान व्हायच्या आधी या जी भिंतीचं आहे काहीतरी निवाडा करून टाका फायनली, ही विनंती आहे. आणि तुम्ही बघू शकता इथून धरण घालत आहेत. हे बघा, हे सगळे आपले गावातले लोक आहेत, तुम्ही बघू शकता. आणि साईडचा व्ह्यू पण बघू शकता. हे बघा, म्हणजे दोन्ही साईडला धरण घालतात. ह्या साईडला पण धरण घालतात आणि वरच्या साईडला जो पाणी आहे तिथे पण धरण घालतात. अर्धे तिकडे पोरं आहेत आणि अर्धी ह्या साईडला आहेत, म्हणजे दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता. जोरात काम चालू आहे, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही. जवळजवळ 1 तासाभरात पूर्णपणे काम होऊन जाईल. आणि जवळजवळ हा पाणी आहे. ए सावका, ए बाबा, सावकाश सावकाश. भरत, घाई करू नको. हां भरत, थोडं ए त्या भिंतीकडे जाऊ नकोस. इथे इथे भरत, इथे पाणी कितपर्यंत बघ जरा. इथं पुढे ये, कमरेपर्यंत पाणी आहे का बघ. आहे ना, अजून पाणी जेमतेम कमरेपर्यंत नाही झालेलं आहे, जवळजवळ ढोपरापर्यंत पाणी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा पाण्याचा फोर्स बघा किती आहे, मोरीमधून येणारा. तुम्हाला वरतीच दाखवतो, वरती पण पाणी साचवलेलं आहे, तर वरती पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आपली सर्व गावची मंडळी आहेत. कसं काम चालू आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण झाडे वगैरे तोडून पूर्ण बंधारा पूर्ण अडवून टाकत आहेत. हे का, आज जर बंधारा आपण घातला नाही तर पाणी बिलकुलच जमा होणार नाही. हा बंधारा घालणे तरच पाणी आपलं जमा होऊ शकतो. मला पुढचं दाखवतो तुम्हाला. हे बाबा, इथून सावकाश ते जागा पूर्ण मटमटीत झाले, कधी पाय सरळ माहिती नाही पडणार. हा तुम्ही इकडचा बघू शकता, इथे पण पाणी अडवलेलं आहे. हा इथला जवळजवळ पाणी आपल्या कमरेच्या वरती झालेलं आहे, ह्या साईडला पूर्ण बघू शकता. हे नारळ फोडतं, मला पण द्या. धर्म्या, थोडंसं दे खायला. हो हो, ढापलाव भेटला तर भेटला. बस बस बस, हो जबरदस्त. हे बघा बाबू, किती पाणी साचलं आहे? कमरेपर्यंत आहे पाणी. पुढे जरा बघ, जरा जाऊन आहे ना. जवळ पाण्याची पातळी आता वाढली, जवळ कमरेपर्यंत पाणी झालेलं आहे इथे. हे बघा, इथे पाणी अडवलं. ह्या मोरी आहेत 1, 2, 3, 4, 5. या 5 मोऱ्यामधून पाणी जात असतो, जे आपण पूर्ण बंद केलेलं आहे. तर पाणी थोडं थोडं जातोय, दाखवतो बघ. जोरात काम चालू आहे. जर संध्याकाळी गणपती विसर्जन करायला काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपल्या जवळजवळ ज्या मूर्तीचं साईज आहे ते 5 फुटाच्या सगळ्या खाली आहेत. 2.5 फूट, 2 फूट, 3 फूट अशा आहेत. तर मग आता साहजिकच त्या खाली बुडून जातील. तुम्हाला दाखवतोच तुम्हाला पुढचं. या खोबरा खायला या.
मस्त की बागेतला तर ताजा ताजा खोबरा हे घ्या खायला बघू शकता. आमचा कल्पेश दादा राजेश हे बघा सगळे आमची गावची मंडळी बघा बघू शकता तुम्ही. विक्की कसं आहे व्यवस्थित ना. मागचा व्ह्यू बघ कसा आहे जबरदस्त. या खोबरं खायला. चला मंडळी आता आपण बंधारा घालून निघालेलो आहोत. आता डायरेक्ट आपण 5 वाजता भेटणार आहोत संध्याकाळी गणपती बाप्पा. जवळजवळ घरची आपली 3ची आरती होईल. 3ची आरती झाल्याच्या नंतर आपले गणपती बाप्पा 5 वाजता घरातून बाहेर पडतील. त्यानंतर पुढचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतोच व्हिडिओ. गणपती आपल्या घरातून बाहेर निघाले आहे. बघू शकता एक वेगळा माहोल आहे इकडे. सर्वांचे कलरिंग टी शर्ट बघू शकता तुम्ही. बघू शकता आमचे सगळे गणपती एकत्र निघतात. हा पण दुसरा गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता. गौर गणपती दोन्ही आहेत.
दादा नमस्कार. होय 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 होय. रत्ताले आधीच उकरले का? मोरया. हो आई बरं ना. आम्ही इथे पूर्ण पाणी साचत होतं या साईडला. आज पाणी बघा जवळजवळ कमरेपर्यंत पाणी झालं, तुम्ही बघू शकता. आणि आपलं आता थोड्या वेळात विसर्जनची सुरुवात होईल. आपल्या गणपती बघा. जाणव तू दगड दे पाया खालचा. जागा कमी पडते आपल्याला. उभा ना बाबू तिथे पण पाहिजे अगरबत्ती. आता बघून ठेवा काय गणपती वाढले मोठे झाले वाटतं. नाही पाठ मोठे झाले. मूर्त्या वाढल्या, मूर्त्याची साईज वाढली. दादा 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 खुर्चीला लावा, खाली लावा. आता तेवढं पेटल विसर्जन करते आपल्याकडे वारेल जाणार तो पर्यंत नाही जात. हे दिवा आहे तो घरको तिकडे घे. मी जाऊ का बाजूला. कुंकुमेश्वरा हिरे जडित मुकुट
बघू शकता किती गर्दी आहे गणपती बाप्पाच्या आरतीला विसर्जनासाठी. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बबलो बबलो ए बबलो बबलो तू बाजूला तू बाजूला. इकडे ना काका इकडे ना पुढे ना. हे म्हणून मला दिसत नाही. साईडला माझं साईडला हे बसा साईडला हो या हे साईडला 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 हो या. जाऊया कुठे साईडला लगेच. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तुम्ही बघू शकता विसर्जन गणपती बाप्पाचं.
तो चालू केला आहे.